नमस्कार. अनेक गृहिणी रोजच्या धावपळीत स्वयंपाक करतात, पण कधीकधी छोट्या ट्रिक्स वापरल्या तर जेवण अधिक चविष्ट होते आणि आपला वेळही वाचतो. भाज्या आणि ग्रेव्हीसाठी टिप्स. 1. कांदा लवकर परतण्यासाठी कांदा परतताना त्यात चिमूटभर साखर किंवा थोडे मीठ टाका. यामुळे कांदा लवकर तपकिरी होतो आणि कॅरमलाइज होऊन भाजीला छान चव येते. 2. भेंडी कुरकुरीत करण्यासाठी भेंडीची भाजी करताना ती चिकट होऊ नये म्हणून त्यात काही थेंब लिंबाचा रस किंवा थोडे दही घाला. चिकटपणा लगेच निघून जाईल. 3. कारल्याचा कडूपणा. कारल्याच्या फोडींना मीठ लावून अर्धा तास ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा. कडूपणा 90% कमी होईल. 4. पनीर मऊ राहण्यासाठी पनीर फ्राय केल्यानंतर ते कडक होऊ नये म्हणून तळलेले तुकडे कोमट पाण्यात थोडे मीठ टाकून 10 मिनिटे ठेवा. पनीर स्पंजी होईल. 5. लसूण सहज सोलण्यासाठी लसणीच्या पाकळ्यांना थोडे तेल लावून 10 मिनिटे उन्हात ठेवा किंवा कोमट पाण्यात भिजवा. सालं पटकन निघतील. 6. ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी जर तुमच्याकडे काजू किंवा मलई नसेल तर ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी त्यात 1 चमचा भाजलेले बेसन किंवा साध्या टोस्टचा रसकचा चुरा टाका. चव आणि दाटपणा दोन्ही वाढेल. 7. हिरव्या भाज्यांचा रंग पालेभाजी शिजवताना भांड्यावर झाकण ठेवू नका आणि त्यात चिमूटभर साखर टाका. यामुळे भाजीचा हिरवागार रंग तसाच राहतो. 8. कोबीचा वास कोबी शिजवताना त्याचा विशिष्ट वास येऊ नये म्हणून त्यात एक छोटा आल्याचा तुकडा टाका. 9. फ्लॉवरमधील कीड फ्लॉवर चिरण्यापूर्वी गरम पाण्यात मीठ आणि हळद टाकून त्यात फ्लॉवरचे तुकडे बुडवून ठेवा. कीड वर तरंगून येईल आणि रंगही छान येईल. 10. लाल मिरची पावडरचा रंग फोडणीमध्ये लाल तिखट टाकताना ते जळू नये म्हणून गॅस बंद करून तिखट टाका किंवा तेलाचे तापमान थोडे कमी करा. भाजीला तरी कट छान येईल. डाळ, तांदूळ आणि पोळी. 11. डाळ लवकर शिजण्यासाठी डाळ शिजवताना कुकरमध्ये थोडे तेल आणि हळद टाका. यामुळे डाळ उतू जात नाही आणि लवकर शिजते. 12. पांढरा शुभ्र भात भात शिजवताना त्यात लिंबाचे 2-3 थेंब किंवा अर्धा चमचा तूप टाका. भाताची शीतं मोकळी आणि पांढरी शुभ्र होतील. 13. मऊ पोळ्या कणिक मळताना त्यात थोडे कोमट पाणी किंवा थोडे दूध वापरा. पोळ्या जास्त काळ मऊ राहतील. 14. पुरी तेलकट होऊ नये म्हणून पुऱ्या लाटून झाल्यावर 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा आणि मग तळा. पुऱ्या तेल कमी शोषतील. 15. नूडल्स मोकळे करण्यासाठी नूडल्स उकळल्यानंतर लगेच थंड पाण्याने धुवा आणि त्याला थोडे तेल लावा. ते एकमेकांना चिकटणार नाहीत. 16. शिळा भात ताजे करण्यासाठी शिळा भात गरम करताना त्यावर पाण्याचा हबका मारा आणि 2 मिनिटे झाकून वाफ आणा. भात ताजासारखा होईल. 17. कुरकुरीत डोसा डोशाचे पीठ बनवताना त्यात थोडे मेथी दाणे आणि रवा सुजी मिसळा. डोसा छान कुरकुरीत होईल. 18. इडली मऊ होण्यासाठी
इडलीचे तांदूळ भिजवताना त्यात थोडे साबुदाणे आणि मेथी दाणे टाका. इडली कापसासारखी मऊ होईल. 19. जास्त मीठ झाले तर. रस्सा भाजीत मीठ जास्त झाले तर त्यात बटाट्याचे तुकडे टाका किंवा पिठाचा एक गोळा करून टाका. ते अतिरिक्त मीठ शोषून घेतील. 20. मिरचीची ठसका. फोडणीत मिरची टाकल्यानंतर लगेच झाकण ठेवा म्हणजे घरात ठसका उठणार नाही. दूध आणि गोड पदार्थ. 21. दूध उतू जाऊ नये म्हणून. दूध उकळताना पातेल्याच्या वर आडवा लाकडी चमचा ठेवा, दूध उतू जाणार नाही. 22. घट्ट दही. दही लावताना कोमट दुधात हिरव्या मिरचीचे देठ टाका, दही एकदम घट्ट लागेल. 23. साखरेचा पाक स्वच्छ करण्यासाठी. पाक करताना त्यात थोडे दूध टाका. पाकातील मळी फेस स्वरूपात वर येईल, ती काढून टाका. 24. रवा किंवा शेवया भाजताना. शिरा किंवा उपम्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा तूप टाका. रवा लवकर भाजला जातो आणि खमंग लागतो. 25. गुलाबजाम मऊ होण्यासाठी. गुलाबजामच्या खव्यात थोडे पनीर किंवा चिमूटभर बेकिंग पावडर मळून घ्या. आतून गाठ राहणार नाही. 26. खीर घट्ट करण्यासाठी. खीर करताना त्यात थोडे मिल्क पावडर किंवा कंडेन्स्ड मिल्क टाका, चव शाही होईल. 27. तूप रवाळ होण्यासाठी. लोणी कढवताना त्यात खाण्याचे पान, विडा किंवा चिमूटभर मीठ टाका, तूप रवाळ होईल आणि वास छान येईल. 28. साखर विरघळणे. केकसाठी साखर वापरताना ती मिक्सरमध्ये बारीक करून वापरा, लवकर मिक्स होईल. साठवणूक आणि स्वच्छता. स्टोरेज अँड क्लिनिंग. 29. साखरेला मुंग्या लागू नयेत. साखरेच्या डब्यात 4-5 लवंगा टाकून ठेवा, मुंग्या फिरकणार नाहीत. 30. पावसाळ्यात मीठ ओलसर होऊ नये. मिठाच्या बरणीत थोडे तांदूळ एका कापडात बांधून ठेवा, ते ओलावा शोषून घेतील. 31. लिंबू जास्त काळ टिकवण्यासाठी. लिंबाला कागदात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा किंवा त्यांना थोडे खोबरेल तेल लावून ठेवा. 32. कोथिंबीर ताजी राहण्यासाठी. कोथिंबीर निवडताना तिची मुळे पाण्यात बुडवून ठेवा किंवा एअरटाईट डब्यात टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवा. 33. मिक्सरची ब्लेड धारदार करण्यासाठी. महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात साधे जाड मीठ, खडे मीठ टाकून फिरवा, ब्लेडची धार वाढेल. 34. कांदाचा वास हाताला येऊ नये. कांदा चिरल्यावर हाताला वास येत असेल तर हात स्टेनलेस स्टीलच्या चमच्यावर किंवा सिंकवर घासा, वास जाईल. 35. फ्रीजचा वास. फ्रीजमध्ये दुर्गंधी येत असेल तर अर्धा कापलेला लिंबू किंवा एका वाटीत बेकिंग सोडा ठेवा. तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.